सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य मनीषाताई कायंदेंनी जो प्रश्न विचारला आहे, ESICच्या हॉस्पिटलमध्ये जी काही 60 एक्सरे मशीन घेतली गेली आणि त्या मशीनची एकूण किंमत आणि त्या किमतीनंतर सुद्धा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं एकूणच रेडिओलॉजिस्ट पाहिजेत आणि रेडिओलॉजिस्ट नसताना सुद्धा आपण मग हे कशा पद्धतीनं वर्किंग करणार, अशाही पद्धतीचा त्यांचा प्रश्न आहे. मुळात दोन मुद्दे असे आहेत की एका बाजूला रेडिओलॉजिस्टची आताची जी काय आवश्यकता आहे, आता अलीकडच्या काळात आपण जर बघितलं असेल तर विशेषतः आता ECG आपण सगळ्या PSCमध्ये देतोय, वेगवेगळ्या ठिकाणी CT स्कॅन आणि MRI चालवतोय. AIच्या टेक्नॉलॉजीच्या द्वारे आपण ज्या पद्धतीने सगळीकडे अधिकाधिक सेवा सोनोग्राफी सेंटर्समध्ये सुद्धा रेडिओलॉजिस्ट नसताना त्या ठिकाणी सुद्धा आपण सेवा देतोय. त्याच पद्धतीनं ESICच्या डिस्पेन्सरी की जिथं 50पेक्षा जास्त पेशंट्स आहेत अशा ठिकाणी त्या सगळ्या लोकांना शहरात जावं लागू नये, तिथल्या इंडस्ट्री एरियामध्ये सुद्धा त्या सगळ्या सुविधा मिळाव्यात या उद्देशानं या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये ह्याला ट्रेनिंग जे तिथं उपलब्ध असणारे डॉक्टर्स आहेत त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि डॉक्टर्सना ट्रेनिंग देऊन ज्या पद्धतीने तिथं काम चालू केलं आहे त्याचा फायदा तिथल्या सगळ्या ESICच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना होतो आहे.